संचालक कर्मचारी वर्ग यांना आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गेले 87 वर्ष अविरतपणे माथेरानच्या नागरिकांचा, भागधारकांना, ठेवीधारकांना, हितचिंतकांना अत्यंत सुलभ आणि तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न माथेरान नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जातो। सध्याच्या या आधुनिक युगामध्ये लोकांना या सेवेचा लाभ व्हावा, आजकालची परिस्थिती डिजिटल युग सुरू असल्यामुळं की लोकांना प्लॅस्टिक पैशाची आवश्यकता असते आणि अशा पद्धतीने या युनियन बँकेच्या माध्यमातून एकदम कुचकामी सेवा दिली जात होती आणि अजूनही दिली जात आहे। पण माथेरान नागरी पतसंस्थेने ठरवलं 2 वर्षापूर्वी आपण एक ATM सुरू केलं, त्याच्या माध्यमातून पर्यटकांना, नागरिकांना अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त झाली। जेव्हा आम्ही त्या ATMचं उद्घाटन केलं तेव्हा टॅक्सी सेवेचे संघटनेचे पदाधिकारी आले होते आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं होतं की त्या ठिकाणी दस्तुरी नाक्यावरती एक ATM आम्ही निश्चितपणे चालू करून देऊ। गेल्या वर्षी आमची मीटिंग झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना भेटायला गेलो आणि त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचं ATMसाठी जागा दस्तुरी नाक्यावर उपलब्ध करून द्यावी। त्यांनी 2, 3, 4 दिवसात, 8 दिवसात देतो म्हणून सांगितलं, पण अशा प्रकारच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यामुळे ती सेवा सुरू करू शकलो नाही। आज या ठिकाणी नगरपालिकेचे उपाध्यक्ष, नगरसेवक रिजवाना आहे किंवा विरोधी पक्षनेते सीताराम कुंभारे, स्वीकृत नगरसेवक प्रवीण सकपाळे, किरण पेमारे आलेले, पत्रकार आहे, या सगळ्यांना मी विनंती करतो की जर आपण त्या ठिकाणी सत्तेत असेल आणि असा मुजोर अधिकारी तुम्ही सहन करत असाल तर त्याच्याकडून दस्तुरी नाक्यावरती किंवा तुमच्या कर्तव्य कुशल कार्यप्रमाणेचा अभ्यास करून किंवा प्रयत्न करून दस्तुरी नाक्याची ATMची जागा उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे आम्ही तिसऱ्या देखील ATM सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करू। लवकरात लवकर कधी तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्याच्याकडे पाठपुरावा केला। परवाच माझी त्यांची भेट झाली, मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचा अधिकारी आमचे लोक सहन करतात, त्यामध्ये काय सत्ताधारी नाही, आमचे विरोधीवादी पण आहे आणि आम्ही पण आहे, पण त्याला वटणीवर आणण्याकरता आपण तिथली जागा पतसंस्थेला उपलब्ध करून द्यावी आणि मग आपण तिसरं देखील त्या ठिकाणी पण फार पैशाची अडचण होते। नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना कैलासवासी आई कोतवाल, गोपाळराव शिंदे आणि भाऊसाहेब राव या ठिकाणी 23 जून 1939 रोजी स्थापन केली। आज 87 वर्ष पदार्पण करत असताना आम्हाला अत्यंत होत आहे। माथेरानच्या स्थानिक नागरिकांच्या सावकारी पातळीतून मुक्तता व्हावी आणि त्यांना सरळ आणि सुलभ कर्ज उपलब्ध व्हावं, त्यांनी स्वतःच्या पैशातून ही संस्था उभी केली आणि ही आज त्याचा एक सुरू आहे आणि आम्ही देखील गेले 25 वर्ष ही संस्था चालवत आहोत आणि अशा पद्धतीने चालवत असताना तेव्हा 700 सभासद असताना आम्ही ताब्यात घेतली। आज जवळ 1500-1600 सभासद आहेत आणि जवळजवळ 10 कोटीच्या वतीचा टर्नओव्हर आहे। 7 कोटी कर्ज वाटप केलेले आहे, भाग भांडवल 3 कोटी रुपयापर्यंत 5 कोटी रुपये करायचा आमचा मानस आहे आणि सभासदांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप करतो आणि वाहनदारांशिवाय याच्यामध्ये वाहनदारांचा देखील एक प्रकरण केलेलं आहे। तर माथेरानच्या सभासदांना, नागरिकांना याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आपण संस्था चालवत आहोत। 2 वर्षापूर्वी या ठिकाणी ATMची सुविधा उपलब्ध करून दिली आणि आज दुसऱ्या ATMची देखील सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली आहे। भविष्यात अजून देखील दुसरी नाक्यावरची ATM आमचा मानस आहे। धावपळीच्या युगात आणि डिजिटल युगामध्ये माथेरानमध्ये आपल्याकडे बँकिंग सेवा ही जी सोयीस्कर आणि सहजपणे लवकरात लवकर होण्यासारखी असायला हवी, परंतु तशी नाहीये। आणि यासाठी आपण जी आज ATM सेवा सुरू केलेली आहे त्याचा लाभ हा
माथेरानमधील नागरिकांसाठी तर होणारच आहे, शिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी होणार आहे. आज आमच्या इथे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये अनेक लॉजिंग आहेत, पंचशील नगर, वाल्मिक नगर येथील येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आणि या स्थानिकांसाठी देखील आम्हाला ह्या एटीएमचा म्हणजे लाभ होणार आहे. आपण माथेरान नागरी पतसंस्थेने उचललेले हे योगदान हे माथेरानकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपल्या पतसंस्थेचे हे योगदान आणि हे विकास कामासाठी उचललेले हे योगदान हे असेच पुढेही भक्कम राहो आणि ही एटीएमची सेवा ही उपयुक्त सेवा ठरेल अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करते.